गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला सेकंड टॉपिक चालू आहे. सेकंड टॉपिकमधला थर्ड पार्ट आता मी चालू करतो आहे, तो म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे विस्कॉसिटी. ओके. आता लास्ट इयरला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड टॉपिक स्टडी केला होता, ज्याच्यामध्ये आपण फ्रिक्शन इन सॉलिड स्टडी केलं होतं. लिक्विडमधलं जे फ्रिक्शन असतं त्याला म्हणतात विस्कॉसिटी. अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर लिक्विड फ्रिक्शन, लिक्विड लेयर्समधलं फ्रिक्शन त्याला म्हणतात विस्कॉसिटी. आता लक्ष द्या, कोणतंही लिक्विड असेल, अ लिक्विड इज ऑलवेज कन्सिडर्ड इन अ फॉर्म ऑफ लेअर. लिक्विड इज ऑलवेज कन्सिडर्ड इन अ फॉर्म ऑफ लेअर. कोणतंही लिक्विड असेल ते ज्या वेळेला मोशनमध्ये असतं, त्याची मोशन अशी लेअरच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतात. लिक्विड इज सपोज टू बी फ्लोईंग इन अ फॉर्म ऑफ लेअर अँड ऑल लेयर्स आर पॅरलल टू ईच अदर. बरोबर आहे. व्हेन देर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिक्विड लेयर्स, अ फोर्स विल कम्स इन टू अ प्ले टू अपोज द रिलेटिव्ह मोशन. दॅट इज नथिंग बट विस्कॉसिटी. लक्षात आलं. द फिनॉमिनन बाय व्हर्च्यू ऑफ which a force will comes into a play to oppose relative motion between different liquid layers is called as viscosity. आता विस्कॉसिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर लिक्विडमधलं फ्रिक्शन काय होतं बघा. लिक्विडला आपण असं लेअरच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं आहे. हे सगळे लेयर्स एकमेकाला पॅरलल आहेत आणि हे सगळे लेयर ट्राय टू मेंटेन देअर इक्विलिब्रियम पोझिशन. ज्या वेळेला एक लेयर मूव्ह होतो त्यावेळेला सेकंड लेयर आहे, इट विल ट्राय टू मेंटेन इट रेस्ट पोझिशन. पहिल्यांदा लिक्विड रेस्टमध्ये याचं सपोज करा. लिक्विडचे ऑल लेयर्स दे आर ॲट रेस्ट पोझिशन. मी काय म्हणतो लक्षात येतं आहे. आपण कोणतंही लिक्विड असेल तर त्या लिक्विडला लेयरच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करतो. लिक्विडचे लेयर्स असतात त्यांना कन्सिडर करायचं असतं पॅरलल टू ईच अदर इन इक्विलिब्रियम. लिक्विड लेयर्स असतात ते रेस्टला असतात. ज्या वेळेला टॉप लेयर मूव्ह करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याचा नेक्स्ट लेयर असतो, त्याचा ॲडजेसंट लेयर असतो, इट विल ट्राय टू मेंटेन इट रेस्ट पोझिशन. लिक्विडचा टॉप लेयर ज्या वेळेला मूव्ह करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला हा सेकंड लेयर आहे तो त्याची रेस्ट पोझिशन मेंटेन करायचा प्रयत्न करतो. पण ड्यू टू मोशन ऑफ फर्स्ट लेयर दुसरा लेयर त्यासोबत ओढला जातो. बरोबर आहे. ड्यू टू टेंडन्सी ऑफ सेकंड लेयर टू मेंटेन इट्स इक्विलिब्रियम पोझिशन, मोशन ऑफ फर्स्ट लेयर विल अपोज. दॅट अपोजिशन इज नथिंग बट विस्कॉसिटी. आणि तो अपोजिंग फोर्स त्याला म्हणतात विस्कस ड्रॅग ऑर विस्कस फोर्स. अ फिनॉमिनन बाय व्हर्च्यू ऑफ which a force will comes into a play to oppose a relative motion between liquid layer is called as viscosity, and that opposing force is called as viscous force or viscous drag. आयडिया क्लिअर झाली. मी काय म्हणतोय बघा, कोणतंही लिक्विड असेल त्याला लेयरच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करायचं. लिक्विडचे लेयर असतात ते लेयर एकमेकाला पॅरलल कन्सिडर करायचे. इक्विलिब्रियम पोझिशन असेल तर सगळे लेयर रेस्टला असणार आहेत. ज्या वेळेला टॉप लेयरची मोशन होईल त्यावेळेला त्याच्या ॲडजस्टंट लेयर असेल तो त्याची रेस्ट पोझिशन मेंटेन करायचा प्रयत्न करेल. मग फर्स्ट लेयर मूव्ह झाला तो स्वतःसोबत दुसऱ्या लेयरला पुल करेल किंवा पुल करायचा प्रयत्न करेल. ऑब्वियसली लेयरची मोशन आहे ती तिला अपोजिशन क्रिएट झालं. हे अपोजिशन म्हणजेच विस्कॉसिटी आणि हा अपोजिंग फोर्स म्हणजे विस्कस फोर्स. क्लिअर झालं. अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड किंवा तुम्ही प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड असं म्हटलं तरी चालेल. फ्लुइड याचा अर्थ मटेरियल हॅविंग प्रॉपर्टी ऑफ फ्लोईंग म्हणजे लिक्विड आणि गॅस. तर विस्कॉसिटी ही गॅसेसची पण प्रॉपर्टी असते. सो अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ which a force will comes into a play to oppose relative motion between its adjacent layer is called as viscosity. लक्षात आलं. हनी वगैरे असेल, हनी किंवा मेडिसिनचे सिरप असतात त्यांची विस्कॉसिटी कंपॅरेटिव्हली लार्ज असते.
त्यामुळे ती इझिली फ्लो होत नाही. तर वॉटर, केरोसिन यांची विस्कॉसिटी कंपॅरेटिव्हली लेस असते. आता पुढचा एक इम्पॉर्टंट पॉईंट ते म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट विच विस्कॉसिटी ऑफ लिक्विड बिकम झिरो इज कॉल्ड ॲज critical temperature. The temperature at which viscosity of liquid will become zero is called as critical temperature. लक्षात आलं? ओके. आता लक्ष द्या. मी लिक्विडचे लेयर कन्सिडर करतोय. हे लेयर आहे, मिडल लेयर आहे, त्याची व्हिलॉसिटी आहे व्ही. टॉप लेयर, आता लिक्विडचे लेयर्स असतील तर ज्या वेळेला टॉप लेयर मूव्ह करायचा प्रयत्न करेल तो स्वतःसोबत बाकीच्या लेयरला पण पुल करेल. बरोबर आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, ॲज वी मूव्ह टुवर्ड्स बॉटम, व्हिलॉसिटी ऑफ लिक्विड फ्लो विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. टॉप लेयरची व्हिलॉसिटी कंपॅरेटिव्हली मोअर असेल, तर बॉटम लेयर असेल तो ऑलमोस्ट रेस्टला असेल. याला रेफरन्स लेयर म्हणून कन्सिडर करायचं. मी काय म्हटलं लक्षात आलं? ज्या वेळेला लिक्विड मोशनमध्ये असेल, टॉप लेयरची व्हिलॉसिटी कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. ॲज वी मूव्ह टुवर्ड्स बॉटम, व्हिलॉसिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. लास्टवाला लेयर असेल म्हणजेच बॉटमवाला लेयर, तो तर ऑलमोस्ट रेस्टला असेल. बरोबर आहे ना? या लेयरला कन्सिडर करायचं रेफरन्स लेयर. आता लक्ष द्या, इथे मी 3 लेयर दाखवले. मिडलवाला लेयर आहे त्याची व्हिलॉसिटी व्ही आहे. मी आता म्हटलं तसं टॉप लेयरची व्हिलॉसिटी जास्त असते. ॲज वी मूव्ह टुवर्ड्स बॉटम, व्हिलॉसिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. सो टॉप लेयर आहे त्याची व्हिलॉसिटी व्ही प्लस डी व्ही आहे. म्हणजे मिडल लेअरपेक्षा याची व्हिलॉसिटी डी व्हीनं जास्त आहे. तर ह्याच्या खालचा लेयर असेल त्याची व्हिलॉसिटी अजून कमी असणार. सो ही व्हिलॉसिटी आली व्ही मायनस डी व्ही. बरोबर आहे. सपोज करा हा रेफरन्स लेयर आहे, ह्याच्यापासून हा लेयर आहे ॲट अ डिस्टन्स एक्स. तर हा लेयर असेल, याचं डिस्टन्स असेल एक्स प्लस डी एक्स. तर हा लेयर आहे, याचं डिस्टन्स असेल एक्स मायनस डी एक्स. बरोबर आहे. तुम्ही टॉप लेअरपासून जसं बॉटम लेअरकडे मूव्ह कराल, व्हिलॉसिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. मग मी मिडलवाला लेयर आहे त्याची व्हिलॉसिटी व्ही कन्सिडर केले. टॉपचा लेयर असेल त्याची व्हिलॉसिटी डी व्हीनं जास्त आहे. ह्यांच्यामधला व्हिलॉसिटीमधला डिफरन्स डी व्ही आहे. तर टॉप लेयरची व्हिलॉसिटी झाली व्ही प्लस डी व्ही. बॉटम लेयरची व्हिलॉसिटी अजून कमी होणार, म्हणजे बॉटम लेयर आहे त्याची व्हिलॉसिटी झाली व्ही मायनस डी व्ही. मग ह्याच्यावरनं आपल्याला डिफाईन करायचं आहे व्हिलॉसिटी ग्रेडियंट. व्हिलॉसिटी ग्रेडियंट. Velocity gradient is nothing but change in velocity per unit change in distance. Velocity gradient is defined as change in velocity per unit change in distance. Okay. मग velocity unit आलं मीटर पर सेकंड डिवायडेड बाय डिस्टन्स मीटर. सो velocity gradient याचं युनिट आलं पर सेकंड. क्लिअर झालं? व्हिलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय लक्षात आलं? चेंज इन व्हिलॉसिटी ऑफ फ्लुइड पर युनिट चेंज इन डिस्टन्स इज कॉल्ड ॲज व्हिलॉसिटी ग्रेडियंट. ओके. मग आता बघा, वेन लिक्विड इज इन मोशन, वेन फ्लुइड इज इन मोशन, अ फोर्स विल कम्स इन टू अ प्ले टू अपोज रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लिक्विड लेयर. बरोबर आहे. That force is called as viscous force. So viscous force is directly proportional to area of cross section of liquid layer. Viscous force is directly proportional to the area of cross section of liquid flow, and it is directly proportional to velocity gradient. Therefore F is directly proportional to A and F is directly proportional to dV by dx. Therefore
F is directly proportional to A. F is directly proportional to A and F is directly proportional to dV by dx. Therefore, F is equal to constant A dV by dx. F is equal to eta A dV by dx. So this is formula for viscous force. Formula for viscous force, F is equal to eta A dV by dx. Eta is constant of proportionality and it is called as coefficient of viscosity. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इथे ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन नाही, तर ए म्हणजे एरिया ऑफ लिक्विड लेअर. कळलं? ए म्हणजे लिक्विड लेअरचा एरिया. मग ह्याच्यावरनं बघा, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स. ओके, हे डी एक्स वर घ्यायची गरज नाही, तुम्हाला न्यूमरिकलमध्ये डायरेक्ट डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू दिलेली असते, बरोबर आहे. सो वेन ए इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर अँड डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 1 पर सेकंड, देन इटा इज इक्वल टू एफ आलं, बरोबर आहे. देअरफॉर कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज it is a viscous force per unit area of layer per unit velocity gradient. Clear झालं? Coefficient of viscosity is defined as it is a viscous force per unit area of liquid layer per unit velocity gradient. Clear झालं? विस्कॉसिटीचं SI युनिट असतं डेका पॉईंट्स आणि CGS युनिट असतं पॉईज. कन्व्हर्जन फॅक्टर असतो 10. लक्षात आलं? SI युनिट इज डेका पॉईज, CGS युनिट इज पॉईज आणि कन्व्हर्जन फॅक्टर असतो 10. क्लिअर झालं? विस्कॉसिटी लक्षात आलं? हा पॉईंट लक्षात आला. कोएफिशिएंट ऑफ विस्कस फोर्सचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट, एफ इज इक्वल टू इटा ए डी व्ही बाय डी एक्स. मग याच्यावर मी इटाचा फॉर्म्युला लिहिला, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स. डी व्ही बाय डी एक्स म्हणजे व्हिलॉसिटी ग्रेडियंट. क्लिअर झालं? ओके. मग आता पुढचे थेरॉटिकल पॉईंट आहेत. आता बघा, पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ लिक्विड फ्लो. ओके, लिक्विड फ्लो असतात, त्याच्यात 2 टाईप असतात, स्ट्रीमलाईन फ्लो ऑर लॅमिनार फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. लिक्विड फ्लो त्याच्यात 2 टाईप कोणत्या? स्ट्रीमलाईन फ्लो स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. ओके, आता हा लिक्विडचा मी फ्लो कन्सिडर केला, हा एक मी पॉईंट कन्सिडर केला. या पॉईंटला पहिला पार्टिकल आहे, त्याची व्हिलॉसिटी आहे व्ही. ओके, लिक्विडचा फ्लो मी कन्सिडर केला. या पॉईंटला सपोज करा फर्स्ट पार्टिकलची व्हिलॉसिटी आहे V1. जर या पॉईंटला लिक्विडच्या प्रत्येक पार्टिकलची व्हिलॉसिटी एवढीच असेल, सेम इन मॅग्निट्यूड, सेम इन डिरेक्शन, देन फ्लो इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन फ्लो. लक्षात आलं? व्हेन लिक्विड इज फ्लोईंग, when liquid is flowing and at a particular point each particle of liquid will possess same velocity as that of its previous particle, then flow is called as streamline flow. लक्षात आलं? स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे लिक्विड फ्लो होताना एका पर्टिक्युलर पॉईंटला लिक्विडच्या प्रत्येक पार्टिकलची व्हिलॉसिटी जर त्याच्या प्रिव्हियस पार्टिकल एवढीच असेल तर तो फ्लो असतो, त्याला म्हणायचं स्ट्रीमलाईन फ्लो. फॉर एक्झाम्पल मी आता इथे पॉईंट बी घेतला, या पॉईंटला सपोज करा व्हिलॉसिटी आहे V2.
ए पॉईंटची व्हेलॉसिटी आणि बी पॉईंटची व्हेलॉसिटी सेम असणार नाही आहे. ए पॉईंटला व्हेलॉसिटी वेगळी, बी पॉईंटला व्हेलॉसिटी वेगळी. पण लिक्विडचा प्रत्येक पार्टिकल ए पॉईंटला सेम व्हेलॉसिटी परचेस करेल, बी पॉईंटला सेम व्हेलॉसिटी परचेस करेल. असा फ्लो असेल तर या फ्लोला म्हणतात स्ट्रीम लाईन फ्लो. आता स्ट्रीम लाईन फ्लो असतो तो कायम असा लॅमिनाच्या फॉर्ममध्ये फ्लो होतो. लॅमिना म्हणजे लेअर, लॅमिनाच्या फॉर्ममध्ये फ्लो होतो म्हणून याला लॅमिनार फ्लो पण म्हणतात. किंवा हे असं लिक्विडचा प्रत्येक लेयर आहे तो असा लॅमिनाच्या फॉर्ममध्ये फ्लो होतो म्हणून या लेयरला म्हणतात लॅमिनार लेयर. लक्षात आलं? सॉरी, लॅमिनार फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय लक्षात आलं? अ लिक्विड फ्लो इन विच each and every particle of liquid will possess same velocity as that of its previous particle at a given point. Such flow is called as streamline flow. Streamline flow असेल तर लिक्विड असं लॅमिनाच्या फॉर्ममध्ये फ्लो होईल म्हणून याला म्हणतात लॅमिनार फ्लो. ओके, कळलं? दे टर्ब्युलंट फ्लो. आता हा लिक्विड लेयर आहे, ए पॉईंटला व्हेलॉसिटी आहे, इथे आपल्याला व्हेलॉसिटी सेम घ्यायची आहे. आता बघा, ए पॉईंटला व्हेलॉसिटी V1, बी पॉईंटला व्हेलॉसिटी V2. different particles of liquid will possess different velocity at a given point. Then flow is called as turbulent flow. लक्षात आलं? स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय लक्षात आलं? टर्ब्युलंट फ्लो असेल तर लिक्विडचा प्रत्येक पार्टिकल व्हेलॉसिटी पजेस करेल ॲट अ गिवन पॉईंट विच इज डिफरंट दॅन इज प्रिव्हियस पार्टिकल. सच फ्लोज आर कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. मी तुम्हाला बोर्डच्या बुकमधला डायग्राम दाखवतो. हा बघा, हा स्ट्रीमलाईन फ्लो झाला ज्याच्यामध्ये लिक्विड असं लेअरच्या फॉर्ममध्ये फ्लो होत आहे. ऑल लेयर्स आर पॅरलल टू इच अदर. लिक्विड असं लॅमिनाच्या फॉर्ममध्ये फ्लो होत आहे. हे सगळे लॅमिनात एकमेकाला पॅरलल आहे. हे बघा, लक्षात आलं? इच अँड एव्हरी, प्रत्येक लॅमिनावरचा जो पॉईंट असेल, प्रत्येक लॅमिनावरचा गिवन पॉईंट, त्या पॉईंटला प्रत्येक लिक्विड पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम असेल इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. दुसऱ्या पॉईंटला ती व्हेलॉसिटी वेगळी असेल पण एका पॉईंटला लिक्विडचे ऑल पार्टिकल सेम व्हेलॉसिटी पजेस करतील. असा फ्लो असेल तर तो स्ट्रीमलाईन फ्लो झाला. आणि ॲट अ गिवन पॉईंट जर लिक्विडचे पार्टिकल पजेस करतात डिफरंट व्हेलॉसिटी तर तो फ्लो म्हणजे टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो असा असतो. क्लिअर झालं? सो लिक्विड फ्लोच्या दोन टाईप असतात, स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. आता एक लिक्विडची व्हेलॉसिटी असते, त्या व्हेलॉसिटीला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. बिलो विच लिक्विड लेअर इज स्ट्रीमलाईन फ्लो, अबव विच लिक्विड लेअर विल बिकम टर्ब्युलंट फ्लो. सो अ व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड लेअर, मी ते क्रिटिकल व्हेलॉसिटी हा पॉईंट स्टडी करतोय. critical velocity, a velocity of liquid flow below which liquid layer is streamline layer and above which liquid layer will become turbulent is called as critical velocity. आता लक्ष घ्या, लिक्विड फ्लो होत आहे, लिक्विड फ्लो होताना ते असं ट्यूबच्या फॉर्ममध्ये फ्लो होते असं आपण सपोज केलं. ओके, लिक्विड फ्लो होताना ते असं ट्यूबच्या फॉर्ममध्ये फ्लो होतं आहे असं मी कन्सिडर केलं. हा झाला त्या ट्यूबचा डायमीटर. तर क्रिटिकल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटर ऑफ ट्यूब ऑफ लिक्विड. क्रिटिकल व्हेलॉसिटीला पहिल्यांदा मी डिफाईन केलं. क्रिटिकल व्हेलॉसिटीला डिफाईन करतात अ व्हेलॉसिटी बिलो विच लिक्विड लेअर इज स्ट्रीमलाईन लेअर
and above which liquid layer will become turbulent flow. That velocity is called as critical velocity. So critical velocity is directly proportional to coefficient of viscosity. It is inversely proportional to density of liquid, and it is inversely proportional to diameter of liquid tube. Okay, so critical velocity is directly proportional to eta upon rho d. So critical velocity is equal to constant eta upon rho d. So critical velocity is equal to Rn eta upon rho d. This is formula for critical velocity. यातलं Rn is constant of proportionality and it is called as Reynolds number. लक्षात आलं? Rn is constant of proportionality and it is called as Reynolds number. So Reynolds number formula ला rho d into Vc upon eta. So this is formula for Reynolds number. Clear झालं? Reynolds number हा number आहे, so it has no unit, no dimensions. Clear झालं? आता if flow is streamline flow, then Reynolds number is less than 1000. If liquid flow is a streamline flow, Reynolds number is less than 1000. If liquid flow is a turbulent flow, then Reynolds number is greater than 2000. ॲक्च्युली NCERTच्या बुकमध्ये जर टर्ब्युलंट फ्लो असेल तर रेनॉल्ड्स नंबर ग्रेटर दॅन 3000 दिला आहे, पण आपलं महाराष्ट्र बोर्डचं बुक आहे त्याच्यामध्ये तो 2000 दिला आहे, म्हणून मी 2000 घेतलं. सो फॉर रेनॉल्ड्स नंबर फॉर स्ट्रीमलाईन फ्लो रेनॉल्ड्स नंबर इज लेस दॅन 1000. फॉर टर्ब्युलंट फ्लो रेनॉल्ड्स नंबर इज मोर दॅन 2000. बरोबर आहे. मग इन द रेंज 1000 to 2000 रे असेल तो कन्वर्ट होईल फ्रॉम स्ट्रीमलाईन फ्लो टू टर्ब्युलंट फ्लो. सो when Reynolds number lies between 1000 to 2000, flow is unsteady, which is converting from streamline flow to turbulent flow. Clear झालं? तर it is about Reynolds number. ओके, आता पुढच्या एक दोन डेफिनेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. फ्लो लाईन. हा लिक्विडचा फ्लो आहे ज्याला मी ट्यूबच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं आहे. हा लिक्विडचा फ्लो आहे त्याला मी किंवा लिक्विड फ्लो होतं आहे, लिक्विड फ्लो होताना मी त्याला ट्यूबच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं आहे. तर फ्लो लाईनला डिफाईन करतात, इट इज द पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लोइड. तर हे आहे ती फ्लो लाईन आहे. कळलं? फ्लो लाईन म्हणजे काय लक्षात आलं? फ्लो लाईन इज द पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लोइड. इंडिव्हिज्युअल पार्टिकल, लिक्विडचे जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहेत त्यांची जी पाथ असते त्या फ्लो होणाऱ्या लिक्विडमधली त्याला म्हणायचं फ्लो लाईन. ओके, आता अ टँजेंट ऑन टू द फ्लो लाईन इज नथिंग बट स्ट्रीम लाईन. दुसरी डेफिनेशन, स्ट्रीम लाईन, अ टँजेंट ड्रॉन at a particular point to the flow line in the direction of flow is called as streamline. A tangent drawn to the flow line in the direction of flow of liquid is called as streamline. बरोबर आहे. स्ट्रीमलाईन असेल ती त्या पॉईंटला
लिक्विडच्या व्हिलॉसिटी व्हेक्टरची डिरेक्शन रिप्रेझेंट करते. स्ट्रीमलाईन म्हणजे काय लक्षात आलं? बरोबर आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन. टू स्ट्रीमलाईन विल नेव्हर इंटरसेक्ट विथ इच अदर. बरोबर आहे. कारण जर अशा दोन स्ट्रीमलाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या, आता बघा हा एक स्ट्रीमलाईन आहे, ही एक स्ट्रीमलाईन आहे, या पॉईंटला किंवा ही एक फ्लो लाईन आहे, ही एक फ्लो लाईन आहे. आता या पॉईंटला मी जर ही फ्लो लाईन कन्सिडर केली आणि टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट असा येईल, आणि ही फ्लो लाईन कन्सिडर करून टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट असा येईल. आता स्ट्रीमलाईन, ह्या दोन स्ट्रीमलाईन झाल्या. स्ट्रीमलाईन त्या पॉईंटला लिक्विड फ्लोची डिरेक्शन इंडिकेट करते. मग जर दोन स्ट्रीमलाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाले तर ऑब्व्हियसली एका पॉईंटला लिक्विड फ्लोच्या दोन डिरेक्शन येतील, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. देअरफॉर टू स्ट्रीमलाईन विल नेव्हर इंटरसेक्ट विथ इच अदर. क्लिअर झालं? स्ट्रीमलाईन म्हणजे काय कळलं? अ टँजंट ड्रॉन टू द फ्लो लाईन ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट इन द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन. ओके. दुसरा पॉईंट, अजून एक डेफिनेशन आहे, फ्लो ट्यूब. An imaginary bundle of flow line bounded by an imaginary wall is called as flow tube. ओके. ही इथे मी ड्रॉ केले, ही फ्लो ट्यूब आहे. एक मी फ्लो लाईन आहे, ह्यांचं एक इमॅजिनरी बंडल तयार केलं. सो दॅट बंडल, दॅट बंच इज नथिंग बट फ्लो ट्यूब. क्लिअर झालं? अ इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन हॅव्हिंग सेम ओरिएंटेशन इज कॉल्ड ॲज फ्लो ट्यूब. क्लिअर झालं? तुम्हाला डिफरन्ससाठी एक क्वेश्चन येईल, स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. तर आता आपण जे डिस्कस केले त्याच्यावरून तुम्हाला स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो हे डिफाईन करता येईल. क्लिअर झालं? आता लक्ष द्या, स्टोक्स लॉ. माझ्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ व्हिस्कस लिक्विड. ह्याच्यामधून एक बॉडीला मी ड्रॉप केलं आहे. बरोबर आहे. एक माझ्याकडे कंटेनर आहे, त्या कंटेनरमधून मी बॉडीला ड्रॉप केलं आहे. आता ही बॉडी, स्पेरिकल बॉडी, ज्या वेळेला डाऊनवर्डला मूव्ह होईल त्यावेळेला ती लिक्विडला डिस्प्लेस करेल, लाईक दॅट. मी एक विस्कस लिक्विड आहे, त्याच्यामध्ये एका स्पेरिकल बॉडीला ड्रॉप केलं आहे. ही स्पेरिकल बॉडी मूव्ह होईल त्यावेळेला ऑब्व्हियसली ती लिक्विडला डिस्प्लेस करत जाईल. मग ह्या बॉडीवर विस्कस फोर्स ॲक्ट होईल. विस्कस फोर्स ॲक्टिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड. ओके. and it is directly proportional to radius of spherical body. कळलं? Viscous force acting on body is directly proportional to coefficient of viscosity. It is directly proportional to terminal velocity of liquid. It is directly proportional to radius of body. So F is directly proportional to eta RV. So F is equal to कॉन्स्टंट इटा आर व्ही. हे न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू असते 6 पाय. सो 6 पाय इटा आर व्ही. सो दिस इज फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन स्पेरिकल बॉडी मुव्हिंग थ्रू अ विस्कस लिक्विड. क्लिअर झालं? 6 पाय इट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, आर म्हणजे रेडियस ऑफ स्पेरिकल बॉडी आणि व्ही म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. तर टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. तोपर्यंत आपण थांबूयात.